नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्या जमिनी आपण कोरडवाहू म्हणून पडीक ठेवतो त्या जमिनींमध्ये आपण बोर, ऍपल बोर, कवट, चिंच, फणस इत्यादी कोरडवाहू पिकांचं उत्पादन कसं घेऊ शकतो, त्याला कोणती टेक्नॉलॉजी सोयीस्कर ठरेल आणि जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करून घेता येईल याविषयी हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपला चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण जैन हिल्स येथे जैनच्या कृषी महोत्सवामध्ये आहोत। तर इथे आपण कोरडवाहू शेतीविषयी माहिती घेणार आहोत की ते टेक्नॉलॉजी जैनने कसं विकसित केलेली आहे आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील। नमस्कार, आपण इथे कोरडवाहू मध्ये ॲपल बेर लावलेला आहे। आपण हे 2 मीटर बाय 4 मीटर, 3 मीटर बाय 4 मीटर अशा या पद्धतीने लागवड करायची। पारंपरिक पद्धतीने जर आपण केला तर एका एकरला 100 ते 125 झाडं बसतात आणि 4 मीटर बाय 3 मीटरने जर केली तर आपले साधारणतः 364 ते 65 झाडं बसतात, म्हणजे आपली 3 पट झाडं वाढतात। दुसरं असं की आपण कधी बांधावरती खाण्यासाठी जर झाडं लावली तर त्या झाडाला सुद्धा पाण्याची आवश्यकता राहते। असं नाही की ते कोरडवाहू म्हणून त्याला, तर आपण इथे कमर्शियल डेव्हलपमेंट केलेलं आहे शेतीला की बाबा जी झाडं लावली आहेत ही 4 मीटर बाय 3 मीटरच्या पद्धतीने लावली आहेत, त्याला डबल लॅटरल टाकलेली आहे। तर डबल लॅटरल अशा करता की झाडांचा रूट झोन हा मेंटेन केला पाहिजे। आणि दुसरं मल्चिंग जे केलेलं आहे तर त्याचे फायदे मल्चिंगचे भरपूर आहेत, त्याच्यामुळे तण होत नाही, त्याच्यातनं पाण्याचं इव्हॅपोरेशन लॉसेस होत नाहीत। तिसरं म्हणजे त्याच्यातनं जी खतं दिली ठिबकमधनं ती इव्हॅपोरेशन होत नाहीत। चौथं म्हणजे जर थंडी आली तर थंडीमुळे काय होईल की एकदम जर टेम्परेचर डाऊन झालं तर मुळांच्या कक्षेतलं सुद्धा टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे त्यांना जी अन्नद्रव्य घेण्याची जी क्षमता आहे किंवा कार्यक्षमता मुळांची ती एकदम कमी होईल। तर अशा आपण 4-5 फायदे होतात। आणि दुसरं असं की बा आपण क्लोज डिस्टन्सला लावलं तर जेणेकरून त्याची छाटण जी आहे ही अशी डोम शेप साईजची पाहिजे, म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो सर्व ब्रँचेसला मिळाला पाहिजे। ज्या आतमध्ये ज्या काही ब्रँचेस वाढत आहेत ते प्रूनिंग करून घ्यायला पाहिजे। आणि तो जो बहार आला तर त्यावेळेस त्याला हे करायचं आहे, आपल्याला इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचे आहेत, म्हणजे जेणेकरून फळामध्ये जी कीड निघते ती येणार नाही। दुसरं, आपण ह्या झाडापासून 3ऱ्या वर्षाला 25 ते 30 किलो फळं ठेवणे गरजेचं आहे, कारण पहिले 2 वर्ष आपण झाडाची ग्रोथ स्ट्रॉंग होऊ द्यायची, नंतर बहार घ्यायचा। तर 3ऱ्या वर्षी आपण बहार जर घेतला तर 20 किलो एका झाडाचा ॲव्हरेज जर आपण वेट धरला आणि 400 झाडं जर धरली तर 80 क्विंटल आपला माल येतो। आणि त्याला 15 रुपयाने बी जर आपण हिशोब केला तर 1,20,000 आपल्याला उत्पन्न एका एकरमधनं मिळते, म्हणजे ज्या जमिनीतनं आपल्याला उत्पादन मिळत नाही त्या जमिनीतनं आपण 1,20,000 रुपये आपण उत्पादन मिळवू शकतोय। दुसरं, त्याची छाटणी झाल्यानंतर आपण जर शेळी मेंढ्या पालन करत असाल तर त्याच्यासाठी हा पाला सुद्धा उपयोगी आहे। आणि बोर असं चीज आहे की त्याच्या म्हणजे रक्त शुद्धी करण्यासाठी किंवा हार्ट अटॅकसाठी अशा आयुर्वेदिकसाठी सुद्धा आपण ते फळांचा वापर होऊ शकतो। तर सर, अशाच कोरडवाहू शेतीमध्ये अजून कोणत्या पिकांचा आपण तर आपण कोरडवाहूच्या अशा जमिनीमध्ये तुम्ही कवट आहे, बेलपात्र आहे, फणस आहे, त्यानंतर चिंच आहे, अशी सुद्धा आपण फळं घेऊ शकतात। आपण इथे सर्व त्या प्रकारचे ट्रायल्स इथं लावलेले आहेत आणि शेतकरी बंधूंना जर बघायचं असेल तर केव्हाही जैन हिल्सला तुम्ही आलात तर तुमच्यासाठी दाखवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत। त्यांची कलमाची रोपं सुद्धा त्यांना जे काही म्हणजे हॉर्टिकल्चर मध्ये कलमाची बोराची आहेत, ड्रायलँड शेतीची आहेत किंवा ॲग्रो फॉरेस्ट्री आहेत किंवा टिश्यू कल्चरची केळी आहेत, डाळिंब आहेत, मोसंबी आहेत, तर अशी सुद्धा तुम्हाला त्याची रोपं आपल्याकडे नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत। इनडोअर फ्लावरिंगचे आहेत, आउटडोअर आहेत, तर सर्व अवेलेबल आहेत। धन्यवाद। ओके, थँक्यू।